आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। म्हैसाळ येथे संशयित गोमांस वाहतूक करणाऱ्या पिकअपवर हल्ला, वाहनाची तोडफोड, चालक ताब्यात। मिरज येथून कर्नाटकच्या दिशेने संशयित गोमांसाची वाहतूक करणाऱ्या पिकअप वाहनावर म्हैसाळ येथे काही अज्ञात तरुणांनी हल्ला करून वाहनाची तोडफोड केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सायंकाळी घडली। या प्रकरणी पोलिसांनी वाहन चालकाला ताब्यात घेतले असून वाहनात सुमारे 2 टन मांस असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार MH10DT 6037 क्रमांकाची पिकअप गाडी मिरज येथून कर्नाटकच्या दिशेने मांस घेऊन निघाली होती। सायंकाळी सुमारे 8च्या सुमारास गाडी म्हैसाळ येथे पोहोचताच काही तरुणांनी वाहन अडवून त्यावर हल्ला चढवला। संतप्त झालेल्या तरुणांनी वाहनांची तोडफोड करत चालकाला जाब विचारला। दरम्यान या वाहनातून गोमांसाची वाहतूक होत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। विशेष म्हणजे मांसाची वाहतूक लपवण्यासाठी वाहनाच्या वर द्राक्ष वाहतुकीसाठी वापरले जाणारे ट्रे ठेवण्यात आल्याचे घटनास्थळी आढळून आले। वाहनात सुमारे 2 टन मांस असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। मात्र वाहन चालकाने पोलिसांकडे दिलेल्या प्राथमिक माहितीत हे मांस गोमांस नसून म्हशीचे असल्याचा दावा केला आहे। त्यामुळे या मांसाचा नेमका प्रकार काय आहे याबाबत तपास सुरू करण्यात आला असून नमुने तपासणीसाठी पाठवण्याची शक्यता आहे। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। या घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणात तरुणांची गर्दी उसळली होती। पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत वाहन चालकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे। दरम्यान अवैध मांस वाहतूक, त्यावर पडदा टाकण्यासाठी वापरले जाणारे प्रकार आणि त्यातून उद्भवणाऱ्या कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नांमुळे प्रशासनासमोर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे। त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांच्यातून होत आहे।